हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिवांश अँड सावीवड. आज मी इडली बनवणार आहे. त्यासाठी मी 4 वाट्या तांदूळ व 1 वाटी उडदाची डाळ टाकली आहे भिजत. 6 ते 7 तास भिजत ठेवली. मिक्सरला दळून घेते आणि दळताना मी अर्धी वाटी पोहे टाकलेत स्वच्छ धुवून. मग ते मिक्सरला करून घ्यायचे बारीक. हे बघा, वाटण तयार आहे माझं इडलीचं. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून मी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. ते रात्रभर घेऊन द्यायचं. सकाळी चांगलं फुलतं मग. आणि आता उन्हाळा म्हटल्यावर पीठ लगेच फुलतं चांगलं. बघा किती छान फुललंय. मी सांबार, वांग्याचं सांबार बनवणार आहे. खूप चवदार होतं, जसं आपण शेवग्याच्या शेंगा वगैरे सर्व टाकतो. याच्यात मी फक्त कांदा, टोमॅटो आणि वांगे टाकणार आहे. तूर डाळ मी अर्धा तास आधीच भिजत टाकली होती. शिजायला लावताना मी लाल तिखट, मीठ आणि हळद टाकलेली आहे फक्त. दुसरीकडे लगेच मी इडलीचं भांडं लावत आहे. इडलीच्या भांड्याला तेल लावून घेत आहे. आपण पाणी टाकलं आहे, त्याच्यात मी लिंबू टाकलं आहे, आपलं भांडं काळं नाही हो म्हणून. इडलीच्या पिठात मी मीठ टाकून घेतलं आहे आणि हलवून घेतलं आहे. माझ्या इडल्या खूप छान फुलल्या होत्या, स्पंजी झाल्या होत्या. 4 वाट्यात तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतल्यामुळं एवढ्या सॉफ्ट झाल्या होत्या. दुसरीकडे मी कुकर थंड होऊन दिला. बघा किती छान शिजलंय सर्व. इडल्या बघा किती छान झाल्या, सॉफ्ट, स्पंजी आणि पांढऱ्या झाल्या. मी सांबारसाठी सांबार मसाला वाटीत काढून त्यात पाणी मिक्स करून टाकणार आहे, कारण गरम डाळ असल्यामुळं गुठळ्या होतात. त्यामुळं पाण्यात मिक्स करून टाकणार आहे. एव्हरेस्टचा सांबार मसाला वापरला आहे मी. गॅस लावून उकळायला लावून द्यायचा. त्यामध्ये मी टोमॅटो टाकला आहे, त्यामुळे मी आंबट चिंच टाकली नाही आहे. आणि नंतर मी थोडासा गूळ टाकणार आहे. सांबारसाठी मी छोट्या वाटीत फोडणी देणार आहे. तेल ठेवलं आहे, मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकणार आहे आणि 2 लाल मिरच्या टाकणार आहे. त्याने खूप छान चव येते फोडणीने. वांग्याचं सांबार खूप छान लागतं.
आणि त्याची एक वेगळी चव येते. गूळ मी गाळणीने गाळून टाकला आहे सांबारमध्ये. 10 ते 15 मिनटं चांगलं खूप छान चव येते सांबारला. बघा किती छान झालं आहे सांबार. वांग्याचा सांबार तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असते तर लाईक करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.